नाशिकच्या सिन्नरमध्ये एकीकडे दुष्काळाची झळ आहे तर दुसरीकडे दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दूषित पाणी पुरवठा सिन्नर तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळालाय। तपासलेल्या 144 नमुन्यांपैकी सिन्नर तालुक्यात 17 दूषित नमुने आढळले। कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार हा सुरू आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य मात्र संकटात आले। जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी 7 तालुक्यात 60 ठिकाणी दूषित पाणी आहे। इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, कळवण या तालुक्यातही पाणी पूर्णपणे दूषित आहे। तर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गुणवत्ता सर्वेक्षणात अनेक ग्रामपंचायती धोक्याच्या पातळीवर आहेत। नाशिकमधील सर्वाधिक दूषित पाणी पुरवठा हा सिन्नर तालुक्यात होतोय। नाशिकमधली ही परिस्थिती आपण पाहतो, एकीकडे दुष्काळ आहे तर दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय ते पाणी सुद्धा दूषित आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले। किरण, आपण पाहतोय एकीकडे दुष्काळाच्या झळा आहेत, पाण्याची टंचाई आहे, पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय तो सुद्धा दूषित आहे। काय अपडेट? म्हणाला तसं की पाणी टंचाई आता भेडसावत आहे नागरिकांना आणि दुसऱ्या बाजूला जे पाणी मिळतंय ते देखील दूषित असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी जे सर्वेक्षण केलं जातं त्यातून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याच मतदारसंघामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात दूषित पाणी असल्याचं आढळून आलेलं आहे। जवळपास 144 नमुने घेण्यात आलेले होते आणि त्यामध्ये जवळपास 60 ठिकाणी पाणी दूषित असल्याचं आढळून आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहे आणि 15 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांमध्ये दूषित पाणी आढळून आलेलं आहे। म्हणजे अर्ध्याच्या जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये दूषित पाणी दिसून येतंय। अनेक ठिकाणी याबाबतची नागरिकांची देखील ओरड आहे, मात्र प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं ग्रामपंचायती असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून जे स्वच्छ पाणी देणं अपेक्षित आहे, शुद्ध पाणी देणं अपेक्षित आहे त्याचा पुरवठा केला जात नाही आणि त्यामुळेच अशा स्वरूपाचं जे सर्वेक्षण केलं जातं त्यामध्ये या धक्कादायक बाबी उघडकीस येतात। त्यामुळे आता येत्या काळामध्ये हे नागरिकांना जे दूषित पाणी दिलं जातंय त्यामध्ये नेमकी काय सुधारणा होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।